जत तालुक्यातील कर्जगी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला। या घटनेमुळे जत तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। शुक्रवारी रात्री सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ पूजा पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले। त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी खासदार विशालदादा पाटील म्हणाले की ही घटना केवळ जत तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारी आहे। आज एका निष्पाप मुलीचे प्राण गेलेत। आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि आरोपीला फाशीच होईल अशी आमची मागणी आहे। यानंतर खासदार विशाल पाटील यांनी रात्री उशिरा जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांची भेट घेऊन सदर घटनेबाबत सविस्तर चर्चा करून पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि ते पुढे म्हणाले की अशा नीच प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं खासदार पाटील यांनी सांगितलं। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले। काल सकाळी जत तालुक्याच्या करजगी गावाची घटना घडली। आपल्या तालुक्याला नव्हे जिल्ह्याला एक काळीमा असणारी लावणारी घटना घडली। मी आज दिल्लीहून तातडीनं येऊन मी त्या कुटुंबाची भेट घेतली। मयत झालेल्या चिमुकल्या मुलीच्या वडिलांना, आईची, आजोबांनाही भेटलो। आपल्या सगळ्यांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, राजकर्त्यांच्या वतीनं मी त्यांची माफी मागितली। आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून त्यांची मुलगी आज आपल्यातनं निघून गेलेली आहे। समाजात सुद्धा आपण सगळ्यांनी कुठेतरी आता ह्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे। गेलेली मुलगी आपल्याला परत आणता येणार नाही। आज सांगली, जत, उमदी वेगवेगळ्या ठिकाणी आज मोर्चे निघाले, कॅन्डल मार्च निघाले। ह्या घटनेची संवेदनशीलता किती आहे हे सर्वांना कळलेली आहे। पण ही आता झालेली घटना 2 दिवसांनी विसरून आपल्या आपल्या आयुष्यात आपण जाऊन चालणार नाही। हिचा बळी जो गेलेला ह्या पोरीचा तो वाया जाऊन चालणार नाही। पुढे अशी घटना घडू नये। आपल्या लहान मुलांना, मुलींना शाळेत पाठवायचं का अशी भावना काही पालकांच्यात येत आहे, ती येऊन चालणार नाही। त्यासाठी सुरक्षित या सगळ्यांना कसं ठेवायचं ह्याबाबत आम्ही सर्व राजकर्त्यांना काय ते ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत। आज अजितदादांची आम्ही भेट घेतली, आज चंद्रकांतदादांची भेट घेतली। त्यामुळे त्यांची आता ह्या विषयावर लवकरच भेट घेऊन या जिल्ह्यासाठी एक सुरक्षेच्या दृष्टीनं एक नवीन प्रकल्प राबवावा लागणार। कायद्याची भीती काही लोकांच्या मनात आली पाहिजे। प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती कशी ओळखायची। किरकोळ गोष्टी सुद्धा आपण कधी कधी दुर्लक्ष करतो। शाळेच्या, कॉलेजच्या बाहेर सुद्धा रोड रोमियोचे प्रकार वाढतात। त्याच वेळेला त्यांना थांबवलं नाही तर ही तरुण पुढे जाऊन काय करतील, यांच्यावर कसं बंधन आणता येईल, कसं नियंत्रण आणता येईल ह्याचा सुद्धा आज विचार करावा लागणार। आज आत्ताच जतला जे DYSP आहेत त्यांच्या अंडर हा पूर्ण तालुका येतो, त्यांचीही भेट घेतली। त्यांनाही मी विनंती केली की जो तपास होणार आहे हा तपास फुल प्रूफ झाला पाहिजे। कायद्याच्या कुठेही तांत्रिक गोष्टीत आपण मागे राहून चालणार नाही। ही ह्या प्रकाराची जी कोर्टाची केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर ह्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे। सर्व आई वडिलांना विनंती आहे की तुम्ही आपल्या घरात सुद्धा आपल्या पोरांना सुद्धा एक चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करा। आम्ही सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही प्रबोधन करता येतील त्या तरुणांच्या। शिक्षा झालेली सेक्स ऑफेंडर असलेली लोक आज पुन्हा समाजात जात असताना त्यांची सुद्धा कल्पना शेजारी राहणाऱ्या लोकांना असली पाहिजे। हा जो व्यक्ती आहे ज्याने हे कृत्य केलं तो ह्यापूर्वीही हे करून बसलेला आहे। 8-9 वर्षापूर्वी त्याला एकदा ही शिक्षाही झाली होती। 3 वर्षे बघून तो पुन्हा बाहेर आला, तो गावात राहू लागला। तो काय पूर्वी केलाय त्याची कल्पनाही गावच्या कुणाला नव्हती।
ह्याच घराने ज्या मुलीवर त्यांनी अत्याचार केला, खून केला, निर्घृण खून केला, त्याच घरात तो जेवायला सुद्धा जात होता, त्याची आई जेवत होती. कारण आपल्याला कल्पनाच नव्हती. त्यामुळे ही माहिती सुद्धा गावातल्या सगळ्यांना मिळायला पाहिजे की अशी लोक जी आज समाजात फिरतात त्यांच्याकडनं ते सुधारले पाहिजेत, पण त्यांच्यापासून जरा सावध राहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून हा घडलेली घटना आपल्याला त्यातनं काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि समाजाने सुद्धा ह्या झालेल्या घटनेचा निषेध हा कायम ठेवला पाहिजे.